स्वातंत्र्याच्या आकाशात संविधानाची पताका फडकत देशभक्तीच्या सुरात न्हालेल्या वातावरणात कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील स्वर्गवासी दादप्पा खंडप्पा कोयटे विद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। या मंगल प्रसंगी विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढत भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला। देशप्रेमाचे बीज रुजवणारी ही प्रभात फेरी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणारी ठरली। प्रभात फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका सौ निर्मला सोमनाथ आढाव यांच्या हस्ते राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, शाळेच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, नगरसेवक जनार्दन कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। तिरंगा फडकताच जनगण मनच्या स्वरात संपूर्ण परिसर भारावून गेला आणि प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत उजळली। यानंतर विद्यार्थ्यांनी केलेली महापुरुषांची वेशभूषा, भाषणे, देशभक्तीपर गीतांवर नृत्य व समूह गायन सादर करत आपल्या प्रतिभेचा सुंदर आविष्कार घडवून आणला आहे। चिमुकल्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणि ओठांवर कौतुकाची स्मित रेषा उमटली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे आनंदाच्या या क्षणात गोडीची जोड मिळाली आहे। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ए.बी. मोकळ, टी.एस. कासार, सी.यू. ओस्तवाल, जे.बी. ठाकूर, एस.व्ही. महिरे, एम.बी. कांबळे, एन.एच. अत्तार, एस.ए. पवार, टी.पी. पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभक्तीचा जागर, संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची आशा या त्रिसूत्रीवर आधारित हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची मशाल पेटवणारा ठरला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव।
Republic Day on this day in 1915 for its police reduction. I love my country very much. I wish you all a very happy Republic Day. We are celebrating Republic Day. I wish you all a very happy Republic Day. We celebrate this day with great joy and happiness. This day is a celebration of India's democracy, freedom and unity. On this day, 1950, our Constitution came into effect. Dr. B.R. Ambedkar is the father of our Constitution. India became a republic. This day respect our country. We should respect our Constitution 26 January. We should understand an important. I am proud to be. I love my country. Jai Hind, Jai Bharat. हमारे देश का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से कांग्रेस मनाते हैं डॉक्टर बी आर अम्बेडकर जी को हमारे संविधान का जन्म माना जाता है। हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना चाहिए। हमारे देश को स्वतंत्र और गणतंत्र संविधान बनाने के लिए कई भारतीय सैनिकों ने जीवन का बलिदान दिया। देश की सवालों को कभी नहीं सकता। देश बहुत सी देश की शान है, देश बहुत सी देश का मान है। हम उस देश के सूर्य यार देश का नाम हिंदुस्तान है। हिंदुस्तान जय हिंद। नमस्कार, my name is Praniti Sangalawa. आज सब कुछ जानकारी है। अपन प्रदर्शन करती सारा और सब बना प्रदर्शन करना है। बेटा, हमारा एक राष्ट्रीय समाज सभी के जीवन में बात करना है। जब से बड़े सुधारे बात आए सुधार हुए अपने नाम को जानना सूर्य प्रभाने शीतल छाया बिना भविष्य आणि चांदण्यात प्रवाने संगम करणारे माझे देशबंधू सर्वांना माझा नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्सवात साजरी करीत आहोत. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
जय हिंद जय भारत. जनवरी आज का यह दिन हमारे देश की मिट्टी, हमारे शहीदों की कुर्बानी और हमारी आजादी की अद्भुत कहानी को याद करने का दिन है. हमारे लिए केवल एक मिट्टी नहीं बल्कि ये हमारे संघर्ष बलिदान आत्मा समाज की पहचान है. जब हम इस गीत को झंडा फहराकर और राष्ट्रगान गाकर मनाते हैं तो शायद ही यह हम सोचते हैं इस झंडे की शान के लिए कितने वीरों ने अपना सर्वस्व त्याग दिया. क्या आपको पता है जब भगत सिंह राजगुरु सिंह को फांसी दी जा रही थी तब उनके आंखों में आंसू नहीं थे बल्कि मुस्कान थी. जय हिंद जय भारत. नमस्कार मित्रांनो, माझे नाव गायत्री रवींद्र जगताप. मी आज तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. तर मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन
त्यांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाला, परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान